नमस्कार मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहत आहात मराठी जी के आन्सर अँड क्वेश्चन। आजचा आपला टॉपिक आहे 4 मे 2025च्या चालू घडामोडीज म्हणजेच इंटरनॅशनल आणि नॅशनल लेवलचे करंट अफेअर्स। डेली करंट अफेअर्स आणि नवीन जनरल नॉलेजचे प्रश्न आणि उत्तर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। प्रश्न पहिला आहे, बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, खुनइंग पटामा लिस्वाडतरकुल। पुढचा प्रश्न आहे नंबर 2, खुनइंग पटामा लिस्वाडतरकुल बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या कितव्या महिला अध्यक्ष बनल्या आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, नंबर 2 बनल्या आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 3, प्रोजेक्ट क्यूपर कोणाद्वारे लॉन्च करण्यात आला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, ॲमेझॉन यांच्याद्वारे लॉन्च करण्यात आला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 4, जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन कधी साजरा करण्यात येतो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 3 मे रोजी साजरी करण्यात येतो। पुढचा प्रश्न आहे नंबर 5, भारतात समृद्धी मत्स्य जनगणना पहिल्यांदा कधी साजऱ्या करण्यात आली? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 1980 साली साजरी करण्यात आली। पुढचा प्रश्न आहे नंबर 6, कमला प्रसाद बिसेसर यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, त्रिनिदाद आणि टोबॅगो। पुढचा प्रश्न आहे नंबर 7, कोस्टल स्टेट्स फिशरीज मीट 2025चे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, मुंबई येथे आयोजन करण्यात आले होते। पुढचा प्रश्न आहे नंबर 8, वर्ल्ड प्रेस इंडेक्स 2025मध्ये भारताची रँक कितवी होत आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 151 नंबरवी आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 9, वर्ल्ड प्रेस इंडेक्स 2025मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, नॉर्वे हा देश प्रथम क्रमांकावर आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 10, वर्ल्ड प्रेस इंडेक्स 2025मध्ये कोणत्या देशाची रँक सर्वात शेवटी आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, इरिट्रिया। पुढचा प्रश्न आहे नंबर 11, वर्ल्ड प्रेस इंडेक्स 2024मध्ये भारताची रँक कितवी होती? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 159 नंबरवी होती। पुढचा प्रश्न आहे नंबर 12, केंद्र सरकारने 2025-26साठी ऊसाच्या FRP मध्ये किती टक्के वाढ केली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 4.41% वाढ केली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 13, केंद्र सरकारने 2025-26साठी ऊसाच्या FRP मध्ये 340 वरून किती टक्के वाढ केली आहे? तर याचं किती वाढ केली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 355 वर वाढ केली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 14, जागतिक पोलीस परिषद 2025चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, दुबई येथे करण्यात येणार आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 15, कोणत्या राज्याने देशातील पहिला AI पॉवर्ड रिअल टाईम फॉरेस्ट अलर्ट सिस्टीम लॉन्च केली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, मध्य प्रदेश या राज्याने। पुढचा प्रश्न आहे नंबर 16, इंडिया सेमीकंडक्टर मिशनच्या CEO पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, अमितेश कुमार सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 17, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आलेले चुनौतियाँ मुझे पसंद है हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, आनंदीबेन पटेल यांच्या जीवनावर आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 18, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या राज्यात विझिनजम आंतरराष्ट्रीय बंदराचे उद्घाटन करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, केरळ या राज्यात। पुढचा प्रश्न आहे नंबर 19, यावर्षी योग दिन 2025 कोणत्या ठिकाणी साजरा होणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, विशाखापट्टणम येथे साजरा होणार आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 20, खालीलपैकी कोण AC बोस 2025 पारितोषिकाचे विजेते ठरले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, कृष्णा दंडे। पुढचा प्रश्न आहे नंबर 21, महाराष्ट्र पुरुषांच्या संघाने राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत किती वर्षांनी कांस्य पदक जिंकले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 14 वर्षांनी। पुढचा प्रश्न आहे नंबर 22, राष्ट्रीय
जिम्नॅस्टिक स्पर्धा कुठे पार पडल्या आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, पुणे येथे पार पडले आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 23. कोणाच्या हस्ते केरळ राज्यात विझिनमजम आंतरराष्ट्रीय बंदराचे उद्घाटन करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. पुढचा प्रश्न आहे नंबर 24. देशाचा निर्मिती क्षेत्राचा PMI निर्देशांक 10 वर्षाच्या उच्चांकी किती गुणावर पोहोचला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 58.2 वर पोहोचला आहे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे नंबर 25. 2025-26साठी कोणाची देशाच्या अंदाज समितीपदी नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, संजय जयस्वाल. मित्रांनो, हे होते 4 मे 2025च्या चालू घडामोडी. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. इथेच थांबूया. धन्यवाद.